हरि ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण विशेषतः गायत्री मंत्र साधनेबद्दल जे विविध गैरसमज असतात त्याबद्दलची पूर्ण माहिती, गायत्री साधना कशी करायची, दैनिक रूपात नित्य नियमाने साधना कशी करायची याबद्दलची माहिती समजून घेणार आहोत. गायत्री मंत्राबद्दल किंवा गायत्रीबद्दलचं म्हटलं जातं की ही देवांचे देव किंवा मंत्रांची राणी ज्याला म्हणू शकतो, प्रमुख मंत्र ज्याला मूल मंत्र म्हणू शकतो, अशी जी आहे ती गायत्री. ती जसं आई वडिलांकडनं आपल्याला जे वेगवेगळे संस्कार येतात, तसा गायत्री मंत्राचा एक संस्कार जर आपल्या जीवनावर असेल तर आपल्याला योग्य गुरु लाभलेले आहेत असा त्याचा आपण एक अर्थ घेऊ शकतो. कारण की सद्बुद्धी रूपिणी गायत्री माता आहे, जी तुम्हाला योग्य संस्कार करूनच परमार्थरूपी पिता आणि तुमच्या मातृरूपातूनच ती तुमच्याकडे येत असते. गायत्री उपासना जी उच्च कोटीची उपासना समजली जाते. जसं की आपण म्हणू शकतो की एखाद्याचं यज्ञोपवीत आहे, म्हणजे गायत्री हे यज्ञोपवीतला आपण म्हणू शकतो की ते गायत्रीचं रूप आहे. कारण की तुम्ही खाता पिता उठता बसता झोपताना सुद्धा कुठली एखादी स्थूल रूपातली मूर्ती किंवा एखादा फोटो फ्रेम जवळ घेऊ शकत नाही. पण तुमचं यज्ञोपवीत असेल तर तुम्ही त्या मूर्ती किंवा हे नसेल पण गायत्री रूपातनं तुम्ही तिला जवळ ठेवू शकता आणि तिची साधना करू शकता. आणि जसं की जानव्यामध्ये यज्ञोपवीत तुमचं बसतं तेव्हा त्याच्यामध्ये 3 चरण असतात गायत्रीचे, 9 धागे असतात, त्यामध्ये 9 शब्द असतात आणि त्या 3मध्ये ग्रंथी जे असतात त्यामध्ये एक ब्रह्मग्रंथी गाठ असते. गायत्रीमध्ये 3 व्याहृती व 3 प्रणव असतात. देवदेवतांच्या मूर्तीसोबत जे नसतं ते तुम्हाला गायत्री मंत्र यज्ञोपवीतातनं तुम्हाला प्राप्त होतं, मिळत असतं. चालता फिरता तुमच्याकडे ते राहत असतं आणि हे व्रत अंगीकारलं म्हणजेच तुमचं व्रतबंधन झालेलं आहे. तुम्ही व्रतबंधनातनं गायत्री साधनेशी उपासनेशी कटिबद्ध झालेला. यज्ञोपवीतास हे एक सूत्र घटलं जातं की जुन्या काळी जसं की गुरुकुलामध्ये गुरुच्या आश्रमामध्ये एखादा विद्यार्थी गेला तर त्याला मातापितांच्या नावाबरोबर 3रं नाव जे गुरुचं असेल त्या गुरूंच्या नावासोबत त्याला जो मंत्र पहिला दिला जाईल तो गायत्री मंत्र शिकवला जाईल. त्याच्या प्रत्यक्ष देवदेवतांचा त्याच्यातनाचा जो वास आहे, सूर्योपासना आहे, जी प्रखर उपासना आहे ती सूर्याची उपासना. त्यामुळे गायत्री दीक्षा व गुरुदीक्षा ह्या दोन्ही एकत्र सांगड घातलेल्या गोष्टी आहेत हे समजून घ्या. आज वेगवेगळे तर्क लावले जातात गायत्री मंत्राबद्दल, पण तसं नाही आहे. गायत्री मंत्र हे पूर्ण धारण केलेलं रूप आहे. गुरुदीक्षा घेतली, यज्ञोपवीत घातलं, तुम्ही जानवं घातलं की तुम्हाला त्याचे लाभ मिळतात. तुम्ही ती सेवा करण्यास, साधना करण्यास कटिबद्ध होता आणि त्या कटिबद्ध झाल्यानंतर तुम्हाला त्यातनं चांगले वाईट अशा प्रकारचे परिणाम कसे मिळवायचे, ह्याबद्दलची काय करायचं, ते कसं करायचं ह्याची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तर याच्यातला पहिला बालकाचा जो असतो तो यज्ञोपवीत संस्कार असतो. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना तुम्हाला करायची असेल. पण याच्यातला एक मोठा गैरसमज आहे की महिला गायत्री साधना करू शकत नाही. तर असं काही नाही आहे. कुठेही जर तुम्ही म्हणाल जर गायत्री देवी ही स्वतः महिलेचं रूप आहे, त्यामुळे गायत्री देवीची साधना जर एखाद स्त्री करते, महिला भगिनी करते, तर तिला त्याचे विशेष गायत्री देवीची तिच्याकडे विशेष लक्ष असेल. कारण की आईचं मुलापेक्षा मुलीकडे जास्त लक्ष असतं. त्याचप्रमाणे गायत्री देवीसुद्धा मुलाकडे म्हणजे महिलेकडे, स्त्रीकडे खूप चांगल्या प्रकारे तिच्याकडनं साधना करून घेते आणि तिच्या झुकतं माप ज्याला आपण म्हणू शकतो की ती देत असते. पण विधिपूर्वक साधना करणं ही एक महत्त्वाची बाब आहे. कारण की शरीरशुद्ध, मनशुद्ध, तन मन शुद्ध जसे असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये कशा प्रकारे साधनेला तयारी करायचं, तर त्याच्यामध्ये तुमचं वस्त्र धूत असलं पाहिजे, तुम्ही व्यवस्थित एका जागी स्थिर बसला पाहिजेत, नेहमी तुमचं वस्त्र आहे, सोवळं आहे, तुम्ही जे बसलाय तर जमिनीवर न बसता नुसतं त्याच्यासोबत आसन घेतलं पाहिजे. गवताचं जर दर्भासन असेल तर उत्तम आहे. त्यात मग लोकरीचं आसन आहे, जसं की आम्ही आता वापरतो ते आम्ही लोकरीचं आसन वापरतो साधनेला. हे तुम्हाला केलं पाहिजे. जपासाठी तुळस किंवा चंदनाची माळ घ्यावी, रुद्राक्षाची माळ पण काही जण वापरतात. सूर्योदयाच्या 2 तास आधी तुम्हाला गायत्री मंत्र साधना सुरू करायची. दिवसा कोणत्याही सोयीचा वेळ तुम्ही करू शकता, पण जर अप्रतिम योग्य वेळ म्हणाल तर ती सूर्योदयाच्या आधीची आहे. सूर्यास्तानंतर 1 तासात हा जप तुम्ही करू शकता, त्यानंतर शक्यतो करू नये. रात्रीच्या वेळी शक्यतो गायत्री मंत्र साधना करू नये. मंत्रजाप झाल्यावर मौन हे तुमचं आवश्यक आहे. मानसिक जप कोणत्याही वेळी होऊ शकतो, पण तुम्हाला मौनातनं पण साधना ही करता येते. स्थळ काळाचं, वेळाचं, शुद्धीचं, अशुद्धीचं तसं बंधन काही नाही. प्रातःकाळी पूर्वेकडे तोंड बघून, सायंकाळी पश्चिमेकडे मुख करून तुम्ही या जपाला
या अनुष्ठानाला वेळ देऊ शकता. पण तुमच्यासमोर जर मूर्ती असेल, विशिष्ट फोटो असेल, तर त्याकडे बघूनसुद्धा तुम्ही कुठल्याही दिशेचा विचार न करता साधना करू शकता. माळ घेऊन जप करताना जसं की मी तुम्हाला आता ह्याच्यात सांगू इच्छितो की तुमची जी मुख्य माळ असेल, जी मंत्राची माळ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अगदी वरचा जो मोठा मणी आहे, जो इथे कष्ट केलेला असतो, तिथून सुरू केल्यानंतर पूर्ण एक माळ पूर्ण झाली की पूर्ण माळ झाल्यानंतर त्याचं जे शेवटचं इथलं टोक असेल, त्याच्यावर पार न करता इथे तुम्हाला डोळ्याला आणि कपाळाला हे लावायचं मणी आणि पुन्हा तिथपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर हे तुमची एक माळ होते. अशा प्रकारे तुम्ही किती माळ करता, 1 माळ, 3 माळ, 5 माळ, 11 माळा, तुमचा जो काय संकल्प असेल त्याप्रमाणे तुम्ही करतात. पण सुमेरूचं उल्लंघन होणार नाही याची मात्र तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. तसंच यावेळी तुमचं तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचे बोट, हे बोट आणि तुमची करंगळी म्हणजे हे बोट, या 2 बोटांचा वापर करायचा नाही आहे. त्यामुळे ही 3 बोटं तुमच्या कामाची आहेत, एक लक्षात घ्या. जर जर तुम्ही हे 2 बोटं बंद केली तर ही 3 बोटं येतात. ही 3 बोटं तुम्हाला घ्यायची आहेत, पण करंगळी, तुमचं हे बोट आणि तुमच्या तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचं बोट हे साधनेच्या वेळी, जपाच्या वेळी वापरू नका. एखाद्या विशेष कामासाठी तुम्ही साधना करता आणि तुम्हाला अचानक काही फोन येतात, कॉल्स येतात, कुठे जावं लागतं, तर ह्याच्यात तुम्ही आधी नियोजन करा. शक्यतो जर शौचाला जावं लागलं, वॉशरूमला जावं लागलं, पाणी पिण्यासाठी उठलात, फोन आला म्हणून उठलात, पाय दुखले म्हणून उठलात, तर तुम्ही पुन्हा हातपाय धुवून पुन्हा स्वच्छता करून, जर आंघोळ शक्य असेल तर आंघोळ करून पुन्हा एकदा बसू शकता. जपसंख्या नियमित तुम्ही जर संकल्प केला असेल तर त्याप्रमाणे ती तेवढी त्या स्थानी होणं आवश्यक आहे. जर बाहेरगावी झालात आणि त्या कालावधीमध्ये तुम्हाला बाहेर जाणं शक्य असेल तर तेव्हा तुम्ही एक माळ अतिरिक्त जप करू शकता. जेव्हा अनुकूल स्थान आणि अनुकूल पूजेची वेळ नसेल, तुम्हाला समजा सोयरसुद्धा आलं, कोणाचं काय असं होतं, कुटुंब म्हटलं की संसारी व्यक्तीला अशा होतात, तर त्यावेळीमध्ये तुम्हाला त्याचा खंड करायचा आहे. पोट हलवत राहील पण तो जवळच्या व्यक्तीच करू नये आणि तुम्ही माळ धरू नये, तेव्हा माळेचा उपयोग करू नका. साधकाचा आहार विहार आहे तो सात्विक असावा. ज्याने सात्विक साधना करायची तर सात्विक तुमचा आहार विचार आहे हे समजूनच तुम्ही या साधनेला हे करा. कुठल्या प्रकारचा दोष दुर्गती तुम्हाला या कालावधीमध्ये करता येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची. साधनेचा क्रम कसा असला पाहिजे, तुमच्या गायत्री मंत्र साधनेचा क्रम असले म्हणजे तुम्हाला ब्रह्मसंध्या करायची, नंतर पूजा करायची, प्रार्थना करायची. आसनावर बसून आपण आपले शरीर व मन पवित्र बनवण्यासाठी, देहगत 5 तत्वांना शुद्ध करण्यासाठी भूतशुद्धी केली जाते. ती भूतशुद्धी करायची, यालाच ब्रह्मसंध्या म्हणतात. संध्येमध्ये 5 प्रकारचे कृत्य करावं लागतात, जसं की पवित्रीकरण आलं, आचमन आलं, शिखाबंधन आलं, प्राणायाम आलं, न्यास आलं. आता यांचे विधिविधान कसे ते आपण समजून घेऊया. पवित्रीकरण म्हणजे डाव्या हातात जल घेऊन गायत्री मंत्र म्हणायचं. डाव्या हातात तुमचा जल घ्यायचा आहे, गायत्री मंत्र म्हणायचं आहे. जल उजव्या हाताच्या बोटाने डोक्यावर, संपूर्ण शरीरावर तुम्हाला अशा प्रकारे त्याचं सिंचन करायचं, शिंपडायचं आहे. आणि यावेळी ही भावना करायची की माझं शरीर हे शुद्धी करण्यासाठी मी ही सुरुवात केली आहे. त्यानंतर मग तुम्हाला आचमन करायचं. आचमनसाठी तुमच्याकडे पळी पंचपात्र पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला 3 वेळा आचमन करता आलं पाहिजे. गायत्री मंत्र म्हणायचं आहे. आचमनाचा अर्थ असा की गायत्रीच्या ह्रीम सत्यप्रधान, श्रीम समृद्धी प्रधान व क्लीम बलप्रधान शक्तींचं दुग्धाप्रमाणे पान करायचे. क्रमशः भावना करावी की वाणी, मन व अंतःकरण पवित्र होत आहे. त्यानंतर आलं शिखाबंधन. आता शिखाबंधन हे फार कमी लोक आजकाल करतात की ज्यांच्याकडे शिखा असते किंवा शेंडी त्याला आपण म्हणू शकतो करू शकतात. पण आपण शिखाबंधन हा कृती म्हणून एक ज्याला आपण म्हणतो की रोजच्या साधनेचा भाग म्हणून जर तुम्ही गायत्री मंत्र साधनेमध्ये करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला आचमनानंतर डाव्या हातात पाणी घ्यायचं आहे. त्यात उजव्या हाताची 5ही बोटं अशी प्रकारे बुडवायची आणि ही बुडवून त्यानंतर मग तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचं आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते तुमच्या शिखास्थानी इथे शिंपडायचे. तर ज्यांची मुंज झालेली आहे, मौजीबंधन ज्यांचं झालेलं आहे, त्यांना शेंडी कसं असते, काय असते हे माहिती असेल तर ते करत असतीलच, ते करू शकतात. नंतर हेच करण्यामागचं की ब्रह्मरंध्र स्थित असलेले तुमचं सहस्त्रदला चक्र आहे, इथे तुमच्या ज्या शुद्ध शक्ती आहेत ब्रह्मरंध्रातल्या त्या तुमच्या पूर्ण शरीरात इथून पूर्ण या जागृत व्हाव्यात. आणि शिखा नसेल तर त्या जागी जलस्पर्श करावा. आता बरेच जण शिखा नाही ठेवत, शेंडी नाही ठेवत, शक्य नसतं, तर त्यांनी इकडे शेंडीच्या ठिकाणी, शिखाच्या ठिकाणी स्पर्श करावा आणि ते पाणी लावावं. त्यानंतर 4था प्रकार आला, त्याच्यामध्ये पुढची गोष्ट म्हणजे प्राणायाम. प्राणायामाची क्रिया तुम्हाला माहिती असेल की शांत चित्ताने साठ सरळ बसायचं आहे. ओम किंवा कुठलाही दीर हे मंत्र नाही केलात तर पूर्णपणे ओमचा उच्चार करायचा आहे. दीर्घ श्वासोच्छ्वास घ्यायचा आहे.
हळूहळू दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या. ओम भूर्भुवः स्वहा हा मंत्र मनातल्या मनात बोलायचा आहे आणि दुःख विश्वव्यापिक दुःखनाशक सुखस्वरूप ब्रह्मचैतन्याची प्राणशक्ती आकर्षित करायची आहे. माझ्या शरीरामध्ये प्राणचैतन्य निर्माण झालेले आणि त्यावेळी आपल्या साधनेला जेवढा शक्य असेल तेवढाच तुम्हाला प्राणायाम खेचायचा आहे. आता घेतलेला श्वास सोडताना सुद्धा तुम्हाला तस्य वितृवर्णम या मंत्राचा जप मनातल्या मनात करायचं आहे व भावना अशी करायची की ओढलेला हा प्राण श्रेष्ठ आहेच. आता सूर्याप्रमाणे मी तेजस्वी होते. माझ्या पूर्ण शरीरामध्ये अंग प्रत्यंगामध्ये सूर्याचे तेज ओथंबून वाहत आहे. माझ्यावर पूर्ण सूर्यस्नान होत आहे. सूर्यकिरणांचा पूर्ण वर्षाव होत आहे आणि श्वास घेताना जेवढा वेळ लागतो त्याच्या अर्धा वेळेपर्यंत श्वास सोडून या प्रकारे करायचं आहे. आता नाकपुड्यांद्वारे तुम्ही जेव्हा हळूहळू श्वास घेत सोडणार आहात त्यावेळी तुम्ही भर्गो देवस्य धीमहि या मंत्राचा मनोमन जप करायचा. भावना अशी करावी की दिव्य माझ्या प्राणाचा पापांचा विकारांचा नाश होत आहे. त्यातनं ते माझ्या शरीरातनं वाईट विषय वाईट विकार निघून जात आहेत आणि श्वासरूपातनं ते बाहेर पडत आहेत. आणि जेव्हा आतील श्वास पूर्ण बाहेर निघून जाईल त्यावेळी जेवढा श्वास आतून रोखून ठेवला होता तेवढा श्वास घेताना धियो योन्हा प्रचोदयात या मंत्राचा जाप करून त्यासोबत भगवती वेदमाता गायत्री सद्बुद्धीस जागृती करत आहे असा भाव तुमच्या मनी निर्माण करायचा आहे. जेणेकरून तुम्ही हे जर केलं तर तुमच्यावर गायत्री मंत्राची गायत्री देवीची आणि सूर्यदेवाची अशी त्रिकाल शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहील. त्यानंतर मग न्यास करायचा. न्यास धारण करणे म्हणजे काय तर अंगप्रत्यंगामध्ये गायत्र्याच्या सत्वगुणी शक्तीला धारण करणे. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये गायत्री शक्तीचे मंत्राचे विविध भाग आहेत. त्यामध्ये त्याची शक्ती कशी संचरित होत आहे तर त्यामध्ये गायत्रीच्या ब्रह्मसंध्येमध्ये अंगठा व अनामिका म्हणजे तुमच्या करंगळीजवळचं बोट या बोटांचा तुम्ही उपयोग करू शकता. डाव्या हातामध्ये जल घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये अंगठा आणि अनामिका एकत्र मिळून त्यात बुडवायचं व निर्दिष्ट अंगांना विविध प्रकारे तुम्हाला मंत्रोच्चार करून स्पर्श करायचा. व स्पर्श करताना भावना अशी ठेवायची की हे गायत्री शक्तीने असे माझ्या शरीरातले विविध जे अंग आहेत ते पवित्र होत आहेत, बलवान होत आहेत,